राष्ट्र कदम आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी समोर येते। शरद पवार अकलूज मधील मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आज विजयसिंह मोहिते पाटील यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे। शरद पवार, सुशील कुमार हे सुद्धा आता या ठिकाणी हजर राहणार आहेत। अतिशय मोठी बातमी, शरद पवार अकलूज मधील मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आज विजयसिंह मोहिते पाटील यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलेला आहे। शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे देखील या ठिकाणी आता उपस्थित राहणार आहेत। अधिकची माहिती आपल्याला अक्षय बडवे देत आहेत। अक्षय, शरद पवार आता अकलूज मधील मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। एकंदरीत कसा हा कार्यक्रम असणार आहे? गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला माहिती आहे की शरद पवार जे आहेत ते माडाचा तिढा सोडवण्यासाठी स्वतः मैदानात उतरले आहेत आणि याचाच पहिला भाग म्हणून आपण जर आज बघितलं तर शरद पवार हे स्वतः विजयसिंह मोहिते पाटील यांचं जे निवासस्थान अकलूजमध्ये आहे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। धैर्यशील मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या गटात संध्याकाळी प्रवेश करतील, मात्र तत्पूर्वी शरद पवार, सुशील कुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामध्ये आज स्नेहभोजनाचा एक कार्यक्रम जो आहे तो देखील या वेळेला आयोजित केलेला आहे। आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वी शरद पवार जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही क्षणात सुशील कुमार शिंदे हे देखील या ठिकाणी येतील आणि पहिला जो स्नेहभोजनाचा कार्यक्रम असेल त्यानंतर या तिघां नेत्यांमध्ये चर्चा होईल आणि संध्याकाळी 4 वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील अकलूजमध्ये येतील आणि त्या ठिकाणी जे मोहिते पाटील आहेत, धैर्यशील मोहिते पाटील, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। पण त्यापूर्वी आता आपण जर बघितलं तर सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना बाहेर थांबायला सांगितलेलं आहे आणि आतमध्ये आपण जर बघितलं तर या दरवाजातून शरद पवार आतमध्ये गेलेत। त्या ठिकाणी फक्त शरद पवार यांच्यासोबत प्रवीण गायकवाड आहेत, संभाजी ब्रिगेडचे, आणि विजयसिंह मोहिते पाटील आहेत। यांच्यामध्ये आता काय चर्चा होते, माडाचा तिढा आता संपत आलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण संध्याकाळी धैर्यशील मोहिते जे आहेत ते राष्ट्रवादी गटात प्रवेश करत आहेत। त्यामुळे येत्या काळात मताधिक्य कसं वाढवायचं, सभांचं नियोजन कसं करायचं, या सगळ्या गोष्टींसाठी, हे सगळं नियोजन करण्यासाठी शरद पवार या ठिकाणी आल्याचं समजतंय। अक्षय, खरं तर याच निमित्ताने आपल्याला लंच डिप्लोमसी देखील पाहायला मिळणार आहे आणि आता एकंदरीतच धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर अनेक राजकीय गणित देखील बदलणार आहेत। याकडे आपण कसं पाहतोय? नक्कीच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की धैर्यशील मोहिते पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार यांच्या चर्चेमध्ये होते। माडामधनं ते उमेदवारीसाठी इच्छुक होते, मात्र भाजपने त्यांची उमेदवारी डावलल्यानंतर शरद पवारांनी खरं तर माड्याच्या मैदानात उतरवण्याचं ठरवलं आणि त्यानंतर थेट विजय मोहिते पाटील असतील किंवा संपूर्ण मोहिते कुटुंब जे आहे ते शरद पवार यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून निकटवर्ती आहे आणि त्याचीच प्रचिती आता आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते। माडाचा जो तिढा आहे गेल्या अनेक दिवसांपासून जो सुटलेला नाहीये, भाजपकडनं वारंवार सांगण्यात येते की आमची जी निंबाळकरांची उमेदवारी आहे कुठेतरी मार्गी लागतानाच आपल्याला पाहायला मिळतंय। शरद पवार आहेत अकलूज मधील मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।